संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवरती सातत्यानं निशाणा साधला जातोय आणि विरोधकांनीही राज्यपालांची भेट घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। दरम्यान धनंजय मुंडेंनी व्यथित होत अजित पवारांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळतेय, परंतु सध्या तरी अजित पवार किंवा मुख्यमंत्री या दोघांकडनं या राजीनाम्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाहीये। पण मुंडेंनी राजीनामा दिल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडनं मिळाली आहे। धनंजय मुंडेंनी आरोपांमुळे व्यथित होत हा राजीनामा दिल्याचं कळतंय, परंतु या राजीनाम्याबद्दलचा निर्णय अजूनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पेंडिंग ठेवलाय। सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक होते। या बैठकीत कोण कोण उपस्थित आहेत तर स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोबतच त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवारांनी थोडीशी जरी वेगळी भूमिका घेतलेली असली तरीही व्यथित होत धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय। या राजीनाम्याबद्दलचा निर्णय काय होतो याची प्रतीक्षा होणार आहे। आज सकाळपासून अत्यंत महत्त्वपूर्ण गाठीभेटींचं सत्र आपण पाहिलेलं आहे। सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे या दोघांची एक भेट झाली। त्यानंतर या भेटीनंतर ही भेट सकाळी झाली। धनंजय मुंडे मुख्यमंत्री एकमेकांना भेटले। याआधी सुद्धा या दोघांनी या प्रकरणासंदर्भात एकमेकांच्या गाठीभेटी घेतल्यात। मग दुपारी भेट झाली अजित पवारांची आणि धनंजय मुंडेंची। मग रात्री म्हणजे आता सध्या अजित पवार आणि मुख्यमंत्री हे दोघं जण एकमेकांची भेट घेत आहेत। त्यामुळे तीनही भेटी गाठी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। धनंजय मुंडेंनी सतत होणाऱ्या आरोपांनी व्यथित होत राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती आहे। आपले प्रतिनिधी प्रशांत बाग या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आपण त्यांच्याकडनं अधिक अपडेट जाणून घेऊयात। प्रशांत, नेमकं काय कळतंय? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात काय माहिती मिळतेय? आता सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये जी बैठक गेल्या 20 मिनिटांपासून सुरू होती ती आत्ताच आटोपली आहे। पण कोणतीही प्रतिक्रिया न देता अजित पवार हे निघून गेलेले आहेत। त्यामुळे या बैठकीत नेमकं काय झालं याची माहिती अर्थातच समोर येईल। पण जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार धनंजय मुंडे यांनी आपल्यावर सतत होत असलेल्या आरोपांमुळे व्यथित होऊन आपला राजीनामा हा अजित पवार या पक्ष नेतृत्व आहे अर्थात राष्ट्रवादीचे म्हणून त्यांच्याकडे सादर केलाय। आणि अर्थातच या राजीनाम्यावरचा निर्णय जो आहे तो अजित पवार यांनी राखून ठेवला आहे ही माहिती आपल्याला समजते। आणि याच विषयावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली। आपल्याला माहिती आहे की सुरेश धस आजचा दिवसभराचा घटनाक्रम जर का बघितला तर अत्यंत महत्त्वाचा आहे। सातत्यानं सुरेश धस हे भाजपचे नेते, पदाधिकारी, आमदार आणखीन त्याचबरोबर या गेल्या काही दिवसांपासून अनेक आरोपांची राळ सुरेश धस यांनी उठवली आहे। चंद्रशेखर बावनकुळे जे वजनदार भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा आहेत, प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांनी आज सकाळी सुरेश धस यांना दिलेल्या कानपिचक्या की कोणत्याही प्रकारे जनतेकडे थेट जाण्यापेक्षा तुमच्याकडे जी कोणती माहिती आहे, पुरावे आहे ती सरकारकडे सादर करावी। म्हणजे या इनडायरेक्टली या चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना दिलेल्या कानपिचक्याच म्हटल्या जातात। म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या कानपिचक्या, त्यानंतर सुरेश धस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट आणि त्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सतत सामोरे जाणारे सुरेश धस प्रसारमाध्यमांना टाळून निघून गेले। म्हणजे की त्यांना सुद्धा काही अत्यंत महत्त्वाच्या आणि कडक सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या असाव्यात अशा प्रकारची अटकळ बांधायला नक्कीच काही हरकत नाही। आणखीन त्याचबरोबर लागोपाठ या आरोपांनी व्यथितून धनंजय मुंडे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले। अजित पवार यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आणि याच बैठकीमध्ये त्यांनी व्यथित होऊन आपला राजीनामा अजित पवार यांच्याकडे सोपवला। नैतिकता, जबाबदारी, आरोपांनी व्यथित होऊन हा सोपवला। अर्थातच याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला नाही कारण त्यांनी तो मागितलाच नव्हता, पण या विषयाचा निर्णय सुद्धा त्यांनी राखून ठेवला आणि याच विषयावर मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये नेमकं काय झालंय याची स्पष्टता महत्त्वाची, कारण राजीनामा जरी द्यायचा असेल तरी तो राजीनामा मुख्यमंत्री आणि त्यांच्या माध्यमातून राज्यपालांकडे जाऊ शकतो, त्यानंतरच तो मंजूर होऊ शकतो। पण एक मात्र निश्चित की आजचा दिवस राजकीय घडामोडींनी अत्यंत महत्त्वाचा गाजला आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय भविष्यावर घडामोडी आजच्या दिवसात घडलेल्या आहेत। नैतिकतेच्या आधारे किंवा आरोपांनी व्यथित होऊन धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याचं कळतंय, सूत्रांची माहिती आहे। आता या राजीनाम्यावरती या तीन नेत्यांच्या बैठकीत निर्णय काय होतो याची उत्सुकता असेल। धन्यवाद प्रशांत सगळ्या माहितीबद्दल, अपडेट्सबद्दल। आणि आरोप झाल्यानंतर अजित पवारांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि धनंजय मुंडेंनी सुद्धा नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली। त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या। जेव्हा मी आणि विजय पांढरेंनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते
तर निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून अजित पवारांनी देखील राजीनामा दिला होता, तडकाफडकी राजीनामा दिला होता. आणि आज जर ते म्हणत असतील की जोपर्यंत सिद्ध होणार नाही तोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही, तर हे अतिशय अतिशय चुकीचं आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा कुठच्याही परिस्थितीत खरं मागायला हवा होता. आणि धनंजय मुंडेंना जनाची नाही मनाची तरी लाज असती तर त्यांनी स्वतःहून तो राजीनामा द्यायला हवा होता.